आणि आणि त्या आम्ही माहिती घेतलो त्यावेळेस आम्हाला हे गुत्तेदार जे घेतलेले आहेत तळेगाव ते म्हणून 3 किलोमीटरचा 3 कोटीचा रस्ता ते माळोदे म्हणून आहेत पुसदची रहिवासी आहेत, त्यांचा ॲड्रेस ते मेन्शन आहे त्याच्यामध्ये, तुमच्या डिपार्टमेंटला बी असेल. तर तो 3 कोटीचा रस्ता जुन्या तळेगावपासून सुरू व्हायला पाहिजे होतं. तर आम्ही माहिती मागितली तर काम झालं नाही. वर्क ऑर्डर बी भेटलं कार्यारंभ 19 जानेवारी 2024. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की 9 महिन्याच्या आत हा काम पूर्णत्वास न्यावे. 9 महिन्याच्या आत म्हणजे 18 ऑक्टोबरला 2024ला त्याची 9 महिने पूर्ण होतात. या कालावधीमध्ये तुम्ही काम पूर्ण करावे. त्या कालावधीपर्यंत झालंच नाही. जवळपास 24 पर्यंत कालावधी संपला आणि आम्ही ऑक्टोबर 24ला आम्हाला जेव्हा जुलैमध्ये कळालं हा रस्ता, तर तरी आम्ही 13 ऑगस्टला निवेदन दिलो की हा रस्ता अस्तित्वात झालेला नाही आणि याचा कार्यारंभ झाला, काम बी झालं नाही, यांच्यावर तुम्ही चौकशी करून गुन्हे दाखल करा. अधीक्षक अभियंता सगळ्या डिपार्टमेंटला. 13 ऑगस्ट कोणता वर्ष कोणता आहे? 13 ऑगस्ट 13 ऑगस्ट 2025ला आम्ही असं अधीक्षक अभियंता आणि त्याच्या खाली सगळ्याच डिपार्टमेंटला देऊन टाकलो. 26ला तुम्हाला पत्र काढलं आणि त्या पत्रा अन्वये संदर्भ घेऊन आपल्याला संदीप कोटलवार यांच्या नावाने किंवा आपणच असेल तर आपल्या नावाने पत्र निघालं 26 ऑगस्ट 2025ला की 8 दिवसात ह्याचा चौकशी अहवाल आम्हाला पाहणी करून सादर करणे. जवळपास ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर तो 3 महिन्याचा कालावधी उलटला. आपण बी आलात नाही, काय कारण झालं ते आम्हाला माहित नाही. 3 महिने उलटल्यानंतर आम्हाला झालं की हे खलबत झालं तरी काय की चौकशी अहवाल बी भेटणं आलंय आणि तितक्या MB भेटणं आली आणि दुसरी गोष्ट बांधकाम विभाग बी तितक्या तत्परतेनं काम करणं आलंय. ते कुठंतरी गोळबंगाल आहे, मिलीभगत आहे या पुऱ्या डिपार्टमेंटची, गुत्तेदाराची आणि अधिकाऱ्यांची. म्हणून आम्ही काय केलो, अधिक दुसरा याचं ऑफिसला जाऊन पत्र दिलो. त्यावेळी आम्हाला प्रतिसाद भेटल्यानंतर आम्ही उपोषणाला बसलो काल 26 नोव्हेंबर 2025ला परवा दिवशी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाला की आम्हाला MB भेटली नाही, माहिती अधिकार MB देणे, त्याचं माहिती पुस्तिका वर्क ऑर्डरची, ते जे पैसे देवाणघेवाण उचल झाली त्यांची माहिती देणे, म्हणून आम्ही 2-3 कारणामध्ये आणि क्वालिटी कंट्रोलसाठी बी आम्ही तो विषय ठेवलो होतो. तो विषय आम्हाला भेटला नाही. नंतर त्या बैठकीमध्ये तिथं बरेच नेते मंडळी आलती, सगळे पत्रकार आलते. अधीक्षक अभियंता साहेबांनी बोलून 27 तारखेला आपल्या नावाने म्हणजे जवळपास संदीप कोटलवार कार्यकारी अभियंता देगलूर यांच्या नावाने पत्र काढले की या 7, 8, 10 दिवसाच्या आत जे काही कालावधी दिले त्या आत त्यांनी वस्तुनिष्ठ आणि तक्रारकर्त्यांच्या समक्ष 0 ते 3 किलोमीटर वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणे बाबा.